महाराज उद्यानाचं काम रखडले। उर्वरित कामासाठी आयुक्तांनी तात्काळ दर मान्यता न दिल्यास जन आंदोलन उभारणार। माजी नगरसेवक शेटजी मोहिते यांचा इशारा। कुपवाड शहरातील वार्ड क्रमांक 1 मधील एकता नगरमध्ये गेल्या 2 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान साकारत आहे। यापूर्वी या उद्यानासाठी 50 लाखाचा निधी मंजूर झालेला होता। या निधीतून वॉल कंपाऊंड, खेळणी, स्टॅच्यू, पेविंग ब्लॉक अशी कामं करण्यात आली आहेत। सध्या या उद्यानाचे काम रखडले असून उर्वरित कामासाठी 50 लाख रुपये मंजूरही झाले, परंतु महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी दर मान्यता दिली नसल्याने हे काम रखडले। तरी आयुक्तांनी जास्त त्रास न देता उर्वरित कामासाठी दर मान्यता द्यावी, अन्यथा कुपवाड शहरात मोठं जन आंदोलन उभा करण्याचा इशारा माजी नगरसेवक शेटजी मोहिते यांनी दिला आहे। माजी नगरसेवक शेटजी मोहिते सांगली बुलेटिनशी बोलताना म्हणाले की कुपवाड शहरात कुठेही सुसज्ज गार्डन, बगीचा नाही। सध्या वार्ड क्रमांक 1 मधील एकता नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यान साकारत आहे, परंतु हे काम रखडलेलं आहे। 50 लाखाचं काम पूर्ण झालंय, परंतु अद्याप 50 लाखांचं काम पूर्ण व्हायचंय। या कामासाठी निधीही मंजूर झालेला आहे, परंतु आयुक्तांनी या निधीला दर मान्यता न दिल्यानं हे काम रखडले। अद्याप लॉन, सेल्फी पॉइंट, ओपन जिम, गार्डन अशी कामं खोळंबली आहेत। तरी आयुक्तांनी दर मान्यता देऊन या उद्यानाचं काम तात्काळ सुरू करावे, जास्त त्रास न देता दर मान्यता द्यावी, अन्यथा कुपवाड शहरात मोठे जन आंदोलन उभा करण्याचा इशारा माजी नगरसेवक शेटजी मोहिते यांनी दिलाय। वार्ड क्रमांक 1 मध्ये एकता नगर या भागामध्ये जवळजवळ 35 गुंठ्याच्या महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये सुसज्ज असं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे साकारत आहे। गेल्या 2 वर्षापासून या गार्डनचं काम चालू आहे। मध्ये डेप्युटीसी असेल, महापालिका फंडातून असेल, 50 लाखाचं या ठिकाणी वॉल कंपाऊंड, थोडे बहुत खेळणी, ट्रॅक, काही स्टॅच्यू वगैरे बसवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। मात्र आणि 50 लाखाचं काम या ठिकाणी प्रस्तावित केलेलं होतं। महापालिकेच्या निधीमधून हे काम प्रस्तावित केलेलं होतं। त्या ठिकाणी टेंडर वगैरे होऊन फक्त दर मान्यता द्यायचं थांबलेलं आहे। आयुक्तांनी दर मान्यता दिल्यानंतर सदरचं काम, उर्वरित 50 लाखाचं काम जर पूर्ण झालं, कुपवाडमध्ये एकच असं भव्य आणि सुसज्ज असं गार्डन होईल, लोकांना त्याचा फायदा होणार आहे। मात्र हे काम आता सध्या अर्ध्या स्थितीमध्ये आहे आणि 50 लाखाचा निधी संपला आहे। बाकीच्या 50 लाखामध्ये त्यामध्ये लॉन असतील, झाडं असेल, झोपडी असेल, सेल्फी पॉईंट आहे, असं परत ओपन जिमचं काही मटेरियल आहे, असं अनेक पद्धतीनं चांगलं असं हे गार्डन होणार आहे। तरी कुपवाडमध्ये एकच गार्डन, यात लहान मुलांसाठी असणार आहे, वृद्ध सगळ्या जनतेसाठी या ठिकाणी कुपवाडमध्ये हे गार्डन असं साकारत आहे। दुसरं गार्डन कुठेही नाही। लोकांना बसण्याची एक चांगली सुविधा या निमित्तानं होणार आहे। मात्र आयुक्तांना आमची प्रत्येक वेळा 2 वेळा भेटलो तरी सुद्धा ठीक आहे, फायनान्स बघून आम्ही त्याला मान्यता देतो असं मात्र नुसते आश्वासन आहेत। मात्र ह्या विधायक कामाला आयुक्तांनी लक्ष घालून कोणत्याही परिस्थितीमध्ये जे काही फक्त दर मान्यताचं काम राहिलेलं आहे, त्वरित दर मान्यता द्यावी आणि कुपवाडकरावरचा एक चांगल्या पद्धतीनं उद्यान या ठिकाणी साकारत आहे। आणि आमच्या कुपवाडकराच्या वतीनं ॲज ए नगरसेवक म्हणून, माजी नगरसेवक म्हणून आम्ही विनंती करतोय की आयुक्तांनी लवकरात लवकर दर मान्यता देऊन राहिलेलं उर्वरित काम पूर्ण करून हे कुपवाडमध्ये सुसज्ज असं गार्डन उभा करावी अशी आमची कुपवाडकरांची सर्व इच्छा आहे। इथून पुढच्या काळामध्ये जरी आम्हाला जास्त त्रास देऊन जर मान्यता दिली नाही तर भविष्य काळामध्ये जनरेट्याच्या आंदोलनामुळं मोठं आंदोलन कुपवाडमध्ये उभा करण्यात येईल।